नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या मतदानाविषयी. आपला प्रश्न बघा पडद्यावर. इतर राज्यांच्या तुलनेत मतदान महाराष्ट्रात जे आहे ते समाधानकारक आहे का, हा आपला प्रश्न आहे. आणि मी हा प्रश्न अशासाठी विचारतोय की महाराष्ट्रात सरासरी 55% मतदान झालंय. गेल्या वेळेपेक्षा ते 12 ते 15% जास्त आहे. मुंबईत सुद्धा 52% मतदान झालंय. हे सुद्धा मुंबईत गेल्या वेळेपेक्षा 9% जास्त मतदान आहे. पण मी काही आकडे तुम्हाला सांगतो. आसाममध्ये 70% मतदान झालेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये 80%, तामिळनाडूमध्ये म्हणजे दक्षिणेतल्या एका राज्यामध्ये 74% मतदान झालंय. आसाम हे पूर्वेकडचं राज्य आहे, वेस्ट बेंगॉलही पूर्वेकडचं राज्य आहे आणि दक्षिणेकडे तामिळनाडू 74% मतदान आहे. या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा 55%चा आकडा कुठे आहे? मतदारांची ही उदासीनता आहे का? मतदार याद्यातला घोळ जो आहे तो याला कारणीभूत आहे का? नेमकं कारण काय आहे की मतदारांना योग्य पर्याय सापडला नाही म्हणून ते मतदानासाठी आले नाहीत असं म्हणायचं? हा प्रश्न आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत अतुल कुलकर्णी. त्यांना आपण सगळे ओळखतो, अभिनेते आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज त्यांची ओळख म्हणजे त्यांना मतदान करता आलेलं नाहीये, ही त्यांची आजची ओळख आहे. मी त्यांना विचारणार त्यांचा काय अनुभव आहे. माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार विद्या चव्हाण. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत. माझ्यासोबत आहेत अग्नी या संस्थेचे ट्रस्टी शमा कुलकर्णी, ज्यांनी निवडणूक आयोगाला ही सगळी प्रक्रिया राबवायला मदत केली होती. माझ्यासोबत आहेत नागपूरहून भारतीय जनता पक्षाच्या लीगल सेलचे सहसंयोजक ॲडव्होकेट विनोद तिवारी, ज्यांनी 4 दिवसापूर्वी आपल्याकडच्याच कार्यक्रमात आरोप केला होता की 64 लाख नावं गायब झाली आहेत. मी आता त्यांना 4 दिवसानंतर विचारणार आहे निवडणूक आयोगाने नेमकं काय केलंय. आणि माझ्यासोबत आहेत औरंगाबादहून पत्रकार जयदेव डोळे. मला त्यांना विचारायचं आहे, ग्रामीण भागात एवढं मोठं मतदान झालं, नंदुरबारला जर 62% मतदान झालं तर मुंबईत 52%च का झालं, हा खरा प्रश्न आहे. आपण ही सगळी चर्चा चालू करूया. पण अतुल कुलकर्णी, मी तुमच्यापासून ही चर्चा चालू करतो. काय म्हणजे नेमकं आज घडलं काय आणि हा अनुभव जो होता की आपण मतदानाला जातो आणि मतदान करू शकत नाही, त्याविषयी काय सांगाल? काय म्हणूया, धक्कादायक दुःखदायक असं सगळं आहे. कॅम्पेन करायचं की मतदान करा 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 म्हणून आणि आपल्यालाच मतदान करायला मिळत नाही. परंतु मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की 13 वर्ष गेली जवळजवळ आम्ही त्याच घरामध्ये राहतो आहोत, तोच पत्ता आहे. 5 ते 6 निवडणुका आम्ही त्याच सेंटरला जाऊन मतदान करतो आहोत. कधीच असा प्रॉब्लेम झालेला नाही. आणि अचानक यादीमध्ये नाव नाही, हे फारच म्हणजे कळलं नाही की असं का व्हावं. आणि जर आपण ह्याला यंत्रणा म्हणत असू आणि ते जर यंत्र असेल तर एकदा त्याच्यात फीड केल्यानंतर ते त्यातनं निघून जाण्याचं काहीच कारण नव्हतं. जर पत्ता बदलला असता किंवा इतर काही बदल झाला असता तर गोष्ट वेगळी होती. तर त्यामुळे फारच क्लेशकारक आहे हे. अर्थात एवढ्या मोठ्या देशामध्ये निवडणूक आयोगाने इतक्या चांगल्या पद्धतीने निवडणुका घडवून आणल्या, हेही जरी खरं असलं आणि ते कौतुकास्पद असलं तरी सुद्धा ह्या गोष्टींनी आणि मलाच तो फटका बसल्यामुळे मला जास्त वाईट वाटलं. नाही, आणि अतुल कुलकर्णी यांची जी कहाणी आहे किंवा व्यथा ही प्रातिनिधिक आहे. अनेक मतदारांना मतदान करता आले नाहीये. मी जाणार आहे ॲडव्होकेट विनोद तिवारी यांच्याकडे. तिवारीजी, आपण 4 दिवसापूर्वीच ही चर्चा केली होती आणि निवडणूक आयोग काही सुधारणा करेल मुंबईच्या मतदानाच्या वेळेला अशी अपेक्षा होती, पण काहीही झालेलं दिसत नाहीये. काल तुम्ही असं सांगत होता की ज्यांच्याकडे वोटर्स ID कार्ड आहे त्यांना मतदान करू दिलं जाईल, जरी स्लिप नसेल, मतदार यादीत नाव नसेल तरी. पण तसं काहीही झालेलं नाहीये. काय सांगाल तुम्ही? याच्यामध्ये सर्व जो म्हणजे कन्फ्युजन जे आहे त्याला म्हणतो मी कन्फ्युजन आहे. हे कन्फ्युजन जे क्रिएट केलं होतं इलेक्शन कमिशनच्या ज्या ऑफिसर्स जे आहेत त्यांच्यामुळे हे पूर्ण कन्फ्युजन समोर आलं होतं. ह्या ज्या याद्या आहेत, ह्या सर्व याद्याचा जो घोळ होता त्या घोळामध्ये कलेक्टर मुंबईची अशी प्रेस नोट आली, म्हणजे त्यांचं एक इंटरव्ह्यू आलं की ASDचे जे वोटर्स आहेत, म्हणजे ज्या याद्या ASDच्या याद्या त्यांना पोलिंग पार्टीच्या सोबत ज्या अवेलेबल होतात त्या याद्या ज्यांची नावं राहील किंवा ASD वाले जेवढे वोटर्स आहेत ते वोटर वोट साठी ते येऊ शकतात आणि ते त्यांचं वोटिंग होऊ शकेल. ही जेव्हा न्यूज आली तर आम्ही इलेक्शन कमिशनशी मी बोललो. दखने साहेब आहे, मी त्यांच्याशी फोन लावला. ते म्हणाले ASDची लिस्ट अवेलेबल आहे आणि ASD मध्ये ज्यांचं नाव असेल ते जर
वोटर बूथवरती येतील तर त्यांना पूर्ण वोटिंगचा राईट असेल. फक्त त्यांनी त्यांची आयडेंटिटी एस्टॅब्लिश करावी. परंतु हा जो एक डिलीटेडचा जो फॉर्मॅट असतो, हे जे सर्व ह्या ज्या याद्या आहेत, या याद्यामध्ये हा जो डिलीटेड वाला जो फॉर्मॅट आहे, डिलीटेड वाले जर वोटर आले तर सुद्धा त्यांना सुद्धा वोटिंगचा राईट राहील अशा पद्धतीची माहिती इलेक्शन कमिशन कडून आली. तर हे जे सर्व जे कन्फ्युजन होतं, हे कन्फ्युजन महाराष्ट्राच्या सीओएनी टेलिव्हिजन समोर येऊन किंवा न्यूजपेपरमध्ये येऊन दूर करावं ही माझी इच्छा होती. मी त्यांना सातत्यानं सांगितलं की तुम्ही याचा कन्फ्युजन तुम्ही दूर करा, वोटरवरती याचा परिणाम होणार आहे. दुर्दैव असं आहे की फक्त कन्फ्युजनच्या न्यूज आल्या. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आजही न्यूज आलेली आहे की जे एएसडीचे वोटर्स आहेत त्यांनीच आपलं नाव चेक करावं आणि एएसडी मध्ये ज्यांचं नाव आहे त्या लोकांना वोटरचा अधिकार राहील. मी जेव्हा आज इलेक्शन कमिशनशी बोललो तर त्यांनी सांगितलं की या डिलीटेडच्या टप्प्यावाल्यांनी त्यांची जर आयडेंटिटी एस्टॅब्लिश केली तर दे विल बी अलाउड टू वोट. हा सर्व जो कन्फ्युजन आहे, दिल्लीला अलाउ होऊन राहिलं, तामिळनाडूत अलाउ होऊन राहिलं, मग इथे का नाही? ज्यांचं नाव वोटर लिस्टमध्ये आहे, ज्याच्या समोर डिलीटेडच्या फायनल लिस्टमध्ये ज्याच्या समोर टप्पे आहेत, त्या लोकांनी समजा ते जर सेंटरवरती आले, बाबा मी मृत नाही, मी गावात आहे, त्या लिस्टवाल्यांना वोटरला तामिळनाडूमध्ये दिल्लीला जेव्हा अलाउ होऊ शकतं तर इथे का नाही? नंबर 1. परंतु हा जो पूर्ण जो कन्फ्युजन आहे, हे कन्फ्युजन प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स ऑफिसरना, बूथ लेवलच्या ऑफिसरना पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे काय झालं की हे जे पूर्ण यांचे स्टेटमेंट बरोबर आहे, त्यामुळे याची अंमलबजावणी झाली नाही असं तुमचं म्हणणं आहे आणि अनेक मतदारांना निराश व्हावं लागलं. भरतकुमार राऊत, तुम्हाला आठवत असेल पहिली फेरी जेव्हा झाली तेव्हा अमरावतीमध्ये असे काही प्रकार झाले होते आणि आपण इथे चर्चाही केली होती. बरोबर. 3 फेऱ्यांमध्ये निवडणूक आयोगाने याच्यामध्ये काहीही सुधारणा केली नाही. याला काय म्हणायचं? याला मी शुद्ध सरकारी निर्बुद्धपणा म्हणेन. आणि हा निर्ढावलेपणा आहे. ह्याच्यामध्ये अकार्यक्षमता आहेच, पण याच्यामध्ये निर्ढावलेपणा आहे आणि माझं कोण काय करणार अशा तरी जी वृत्ती आहे त्याच्यामुळे हे सगळं घडत राहिलं आहे. आता जसं यांनी सांगितलं, कुलकर्णींनी सांगितलं की ते 15 वर्ष तिकडे राहत आहेत, त्यांचं नाव आता पण 10 वेळा निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे. असं असताना त्यांचं नाव गायब होतं. एक गायब का झालं हे सांगणारा, याला कोणतरी एक उत्तर देणारा माणूस हवा. आपण गेल्या वेळी आपण असं केलं होतं की ज्यांची नावं गायब होती त्यांच्याकडे वोटर स्लिप पण होत्या, त्यांना आपण लगेच तहसीलदारांना सांगून त्यांचं इंटरव्हेन्शन केलं आणि त्याच्यामधून त्यांना मतदानाचा हक्क मिळाला. पण असं किती वेळा होणार आणि किती ठिकाणी होऊ शकणार? त्यामुळे याच्यासाठी काहीतरी सिस्टीम पाहिजे. आणि मगाशी मी काय चॅनलवर तिकडे असं बोललं गेलं होतं की निर्वाचन आयोग हे स्वायत्त संस्था आहे, त्याच्यामुळे दुसरं तिकडे काही होऊ शकणार नाही, दुसऱ्या कोणाचा दबाव येऊ शकणार नाही. परंतु मला स्पष्टपणे असं वाटतं ज्या पद्धतीने अशी लाख नावं गायब होत आहेत, ठाण्यामध्ये 6.5 लाख नावं गायब झाली आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये अशाच पद्धतीची नावं गायब झालेली आहेत. हेच झालं असेल तर मग या निवडणुकीतून जो निकाल बाहेर येईल त्या निकालावर परिणाम हा निकाल हा फ्रॅक्चर्ड निकाल असेल. हा निरोगी निकाल नाही, हा फ्रॅक्चर्ड निकाल असेल. आणि असे फ्रॅक्चर्ड निकालातून आलेले प्रतिनिधी हे मी माझे प्रतिनिधी कसे समजू असा सर्व भारतीयांना हा प्रश्न पडला असेल. आता याच्यामध्ये काही राजकीय पक्ष म्हणतात की याच्यामध्ये कधी घालमेल झाली, कधी गडबड झाली आहे, घोटाळे झालेले आहेत आणि हे राजकीय कारणाने झालेले आहेत. हे किती योग्य आहे किंवा किती अयोग्य आहे याची शहानिशा मात्र जाहीरपणे ताबडतोब झाली पाहिजे. कारण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. कदाचित 16 तारखेला मतमोजणी होण्याच्या आत जर का मुख्य निर्वाचन आयोगाने याबाबत काही जर निर्णय घेतला आणि ज्यांची नावं गायब झालेली आहेत यांच्यासाठी विशेष सोय करून त्यांच्या जर मतदानाची जर काय व्यवस्था केली तर मला असं वाटतं की हा न्याय देण्याचा प्रकार होईल. आणि हा न्याय केवळ त्या मतदारांना नाही तर भारतीय समाज म्हणून आणि भारतीय लोकशाहीला न्याय देण्याचा हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता टिकून राहील. बरोबर आहे. हे जर झालं तर, नाहीतर लोकांच्या मनात शंका निर्माण होते. आधीच लोकांच्या मनातली विश्वास हा एकंदरीत या सिस्टीमवरचा हा कमी व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे मतदानाच्या आकडेवारी इतकी कमी होते. तर मग असं जर होत राहिलं तर ही विश्वास कंप्लीट जाईल आणि त्याचा
आपण अराजकाला निमंत्रण देऊ, बाकी काय नाही. इकडे लोकशाही टिकली नाही तर इथे अराजक निर्माण होईल. हे अराजक आपल्याला टाळायचं असेल तर मुख्य निर्वाचन आयुक्तांनी आत्ताच्या आत्ता याच्यामध्ये लक्ष घालून 6 लाख नावं एका जिल्ह्यातली गायब होतात आणि मुंबईला लगत असलेल्या जिल्ह्यातली गायब होतात. ही साधीसुधी गोष्ट नाही, ही का हसण्यावर येण्याची गोष्ट नाही किंवा हा अपघात नाही, हा घातपात असू शकतो आणि हा घातपात कोणी केला हे आपल्याला निवडून शोधून काढलंच पाहिजे. विद्याताई, तुमचं काय म्हणणं आहे? हा घातपात असू शकतो असं ते म्हणतायत. नाही, घातपात वगैरे नाही. मला यांना राऊतजींना आठवण करून द्यायची की फक्त काही याच वेळेस घोळ झालाय असं काही नाहीये. दर वेळेस निवडणुकांमध्ये अनेक लोकांची नावं म्हणजे मतदान करायला गेल्यावर असं वाटतं कळतं की आपलं नावच नाहीये. म्हणजे असे घोळ होतात आणि प्रचंड लोकसंख्या पण आहे, नावं. परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की ह्यावेळेस म्हणजे घरोघरी नावं चेक करणं किंवा पत्ते काही चुकले असले तर हे घरोघरी येऊन निवडणुकाच्या म्हणजे तिथल्या प्रशासकीय लोकांनी येऊन यंत्रणेने केलेलं आहे. पुन्हा दरवेळेस त्यांचा 6 नंबरचा फॉर्म भरा, तुमचे 18 वर्षाच्या वरच्या मुलांची नावं वाढवणं वगैरे ही प्रक्रिया चालू असते. आणि राजकीय पक्ष सुद्धा त्यांचे कार्यकर्ते हे आपल्या विभागातले नावं नोंदवण्याचं काम करून घेत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही घोळ झाला, काही जाणून बुजून कोणी केलं असेल असं मला वाटत नाही. परंतु असा जो प्रकार झालेला आहे की अनेक लोकांना मतदार केंद्रावर जाऊन मतदानच करू दिलं, म्हणजे कार्ड दाखवलं तरी मतदान करू द्यायला हवं होतं. जर तुमच्या लिस्टमध्ये नाव नसेल पण त्याच्याकडे कार्ड आहे किंवा पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे किंवा रेशनिंग कार्ड आहे आणि तिथे पत्ता तुम्हाला त्याने जर दाखवला आहे की प्रूफ आपलं आहे या ठिकाणी, तर त्याला मतदान करू द्यायला हवं होतं. म्हणजे अगदी अशी हेकटपणाची जी टोकाची भूमिका घेतली की तुम्हाला आमच्या यादीत नाव नाही ते आम्ही तुम्हाला मतदानच करू देणार नाही, हे मात्र चुकीचं आहे. आय कार्ड दाखवल्यावर, वोटिंग कार्ड, वोटर्स कार्ड दाखवल्यावर माहितीये का, आता सगळं कॉम्प्युटराईज झालेलं आहे आणि त्यामुळे आपण म्हणतो की हे सगळं जास्त चांगलं व्हायला पाहिजे कॉम्प्युटराईज झालेलं असल्यामुळे. कॉम्प्युटराईज झाल्यानंतर, संगणकीय गोष्ट झाल्यानंतर जर त्याच्यातले जर का घोळ वाढत असतील तर 2 गोष्टी आहेत. आपण संगणकाला, कॉम्प्युटरला जे काही फीड केलेलं आहे या फीड करण्यामध्ये काही दोष झालेला आहे किंवा हे अशा तऱ्हेचं कॉम्प्युटर हँडल करण्याचं जे काय एक प्रशिक्षण या कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे हे प्रशिक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे इमारतीच्या इमारती, कुटुंबाच्या कुटुंब, वस्त्या या अशा यादीतून गायब होत आहेत. मला असं वाटतं हे अत्यंत गर्हणीय आहे असं मला एकच मुद्दा छोटासा इथे मांडावासारखा असा वाटतो की मतदान कोण करू शकतं की जो ह्या देशाचा नागरिक आहे, जो सज्ञान आहे आणि जो जिवंत आहे. तर आता जर मी ह्या देशाचा नागरिक आहे, मी इथे राहतो आहे असं जर एक जे काही प्रमाण असेल प्रूफ ते मी घेऊन गेल्यानंतर यादी हा का इतकं त्या यादीला महत्व आहे हे मला एक सामान्य नागरिक म्हणून कळत नाही. की त्याच्यात नाव असायला हवं असं का? मी इथे राहतो, मी ह्या भागात राहतो, या वॉर्डाच्या खाली राहतो, हे त्याचं प्रूफ आहे असं म्हणल्यानंतर मला मतदान तिथे करता यायला पाहिजे. तर मुळातच यादीला महत्व देणं हा जो काही भाग आहे तो मुळापासूनच काढून टाकता येईल का? ह्याचं काही गंभीर परिणाम वगैरे होणार असतील तर ते जरूर बघावेत. पण मला असं वाटतं की त्याच्यात लॉजिकच दिसत नाही मला. जर मी इथला नागरिक आहे असं मी दाखवत असेल तर मला तिथे मतदानाचा अधिकार त्या बूथमध्ये मिळायला हवा असं मला वाटतं. आपण क्षमा कुलकर्णींकडे जाऊया. त्यांची संस्था आहे अग्नी. तिने निवडणूक आयोगाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये मदत केली होती, मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यातही मदत केली होती. क्षमाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की ही जी चर्चा चालली आहे की काही लोकांना मतदान करायला मिळालं नाही आणि काही लोक म्हणजे हे लाखाच्या घरात जात आहेत, मला सांगा एकतर हे कशामुळे झालंय आणि दुसरा आपला मुख्य प्रश्न की या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राच्या टक्केवारीवर झालाय का? कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 80% मतदान झालंय पश्चिम बंगालमध्ये आणि महाराष्ट्रात हा आकडा 55% आहे. कशामुळे हे झालंय? मला काही जी लोक म्हणाली त्यांच्यावर पटतं मला. पण एकच मला अतुल कुलकर्णीला विचारायचं आहे की तुम्ही समजा एका बिल्डिंगमध्ये राहता, गेले 15 वर्ष राहता, ह्याचा अर्थ नाही की तुम्ही भारतीय नागरिक आहात म्हणून. तुम्ही कुठच्याही नोकरीसाठी सुद्धा अमेरिकेहून म्हणा किंवा पाकिस्तानहून म्हणा, बांगलादेशहून म्हणा, जिथे नोकरी करायला येऊ शकता, त्याचा मत नाही की तुम्ही जाऊन मत देऊ शकता. त्यामुळे ती यादी काढून टाकायची हे अगदी चुकीचं आहे, हे माझं तरी मत आहे. तुम्ही मला असं वाटतं की थोडंसं माझं चुकीचं ऐकलं, कारण मी एका बिल्डिंग मध्ये राहतो हे मी एका वेगळ्या प्रश्नाचं उत्तर मगाशी दिलं होतं. मी आता जो मुद्दा मांडला, मी असं म्हटलं की मी नागरिक, माझा पासपोर्ट, भारतीय पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा आहे की हा शब्द वापरला नाहीत. तुम्ही पासपोर्ट हा शब्द वापरला नाहीत. सॉरी, तुम्ही पासपोर्ट हा शब्द वापरला नाही. काहीतरी चुकीचं ऐकताय. मला असं म्हणायचं आहे की जो काही पुरावा असेल मी भारतीय नागरिक असल्याचा, तो पुरावा घेऊन गेल्यानंतर असं मी म्हणतो आहे
तर तो पुरावा तुम्ही ठरवा ना. तुम्ही त्याचा टेक्निकल काही ह्याच्यात ठरवा. घुसू त्यांचं नका. असं म्हणणं आहे, पासपोर्ट असेल, काही रेशन कार्ड असेल, तुम्ही आधार technical कार्ड ह्याच्यात जाऊ असेल, नका. काही पुरावा ठरवा. शासनाने 15 पुरावे दिलेले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स हा, म्हणजे याच्यापैकी कोणताही पुरावा असला पासपोर्ट आहे रे. त्यातला आता पुरावा. माझं गरीबाकडे असं रेशन अजिबात कार्ड म्हणणं. असेल हो, किंवा तुम्ही हो. आता आधार कार्ड दिलेलं आहे, पॅन कार्ड दिलेलं आहे, ते Correct. द्या. ड्रायव्हिंग कुठलंही लायसन्स कुठलंही द्या. तुम्ही त्यांनी सांगावं ना की तो पुरावा आम्ही घेऊन जाऊ. माझं म्हणणं आहे की ते लिस्ट मध्ये जर एवढे सगळे घोळ होत असतील तर त्याचं पीक मुळात जर आपली आणखी टेक्निकल यादी मुद्दा पाहिजे आहे. कशाला? वेगळी Exactly. कशाला यादी असं माझं पाहिजे? म्हणणं हे जर आहे. आहे, एक- हे एक सगळं मिनिट, आहे. मला- मतदार- माझं उत्तर देऊ Correct. दे. हा, बोला बोला. मला सांगायचं होतं की आपण इलेक्शन ऑफिसना दोष देतो, पण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या महिन्यात इलेक्शन ऑफिसनी एक एनरोलमेंट ड्राईव्ह केली होती आणि प्रत्येक ठिकाणी बिल्डिंग मध्ये समजा 2-3 रस्त्याच्या एके ठिकाणी त्यांनी बूथ्स बसवले होते आणि तिकडे लोकांना सांगितलं होतं की आपलं नाव आहे की नाही लिस्टमध्ये हे जाऊन बघा. कितीशे लोकांनी जाऊन तिकडे चेक केलं की बाबा आपलं नाव आहे की नाही. शेवटी 24 तारखेला तुम्ही जेव्हा गेलात तेव्हा तुम्हाला धक्का बसला. तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एक चेक करायचं होतं. ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जिकडे मॅक्सिमम लोकांची नावं कॅन्सल केलेली आहेत ते मोठ्या मोठ्या बिल्डिंग्समध्ये, अपर मिडल क्लास, श्रीमंत लोकांच्या बिल्डिंग्समध्ये केलेली आहेत. कारण जेव्हा इलेक्शन ऑफिसची लोक तिकडे जातात तेव्हा वॉचमन लोक त्यांना आत यायला देतच नाहीत, तर ते कसं चेक करणार की ही लोक इथे राहतात की नाही. ती एक गोष्ट. दुसरी, ही जी ASD यादी आहे जी सिटी कलेक्टरनी त्या मॅडमनी 2 दिवसापूर्वीच अनाऊन्स केलं की समजा तुमचं नाव ह्या लिस्टवर असेल तर तुम्ही जाऊन वोट करू शकता. ही लिस्ट मीडियानी का नाही कव्हर केली, न्यूजपेपर्सनी का नाही कव्हर नाही केली? नाही, क्षमाताई, कारण मला पुष्कळ तुम्हाला लोकांना विचारायचं, एक याबाबतीत मिनिट माहितीच क्षमाताई, नव्हतं. मला तुम्हाला विचारायचं आहे, याला निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत. महाराष्ट्राचे निवडणूक हो, अधिकारी जे बरोबर आहे, आहेत, बरोबर मुख्य आहे. निवडणूक अधिकारी पण त्यांनी मीडियाला publicity नीट काही दिली सांगत पाहिजे नाहीत. होती ना. माझा तर त्यांच्यावरच बेजबाबदारपणाचा आरोप आहे. तुमच्याकडे जर पारदर्शकता नसेल, आम्ही त्यांना गेले 3 आठवडे विचारतो. पहिल्या फेरीत गोळ झाले, दुसऱ्या फेरीत पुण्याला गोळ झाले, आज गोळ झाले, ते काही स्पष्टपणे सांगत नाहीत. माझा असा आरोप आहे त्यांच्यावर की त्यांनी खोटे पुरावे तयार केलेले आहेत. खोटे पुरावे असे की ज्यांची नावं वगळली, तुम्ही जी लिस्ट सांगतायत ASD म्हणजे ऍबसेंट, शिफ्टेड किंवा डेड, ही जी dead, नावं or वगळली, dead, हो. तिथे जो ग्राउंड लेवलला जो माणूस काम करतो, तो शिक्षक असतो किंवा कर्मचारी असतो, महापालिका सरकारी कर्मचारी असतो, तो अत्यंत उदासीन असतो. त्यांनी नावं व्हेरीफाय न करता वगळली. आणि माझं असं म्हणणं आहे, नंतर हे जे प्रक्रिया सांगतात की नोटीस चिकटवावी लागते, पंचनामा करावा लागतो, ही प्रक्रिया यांनी खोटी निर्माण केली. याचा तपास झाला पाहिजे. कारण हे कलेक्टर्स जे आहेत, नोकरशाह जे आहेत, मी तुम्हाला सांगतो अनुभवाने, हे कागदपत्री पुरावे जमा करण्यामध्ये खूप हुशार आहेत. त्यांनी ते केलेलं आहे, त्यामुळे हे झालेलं आहे. आणि आता जर बिल्डिंगच्या वॉचमनला जबाबदार धरायचं असेल तर हे फारच झालं. म्हणजे हे तर आश्चर्यकारक आहे. वॉचमननी अडवलं म्हणून नावं काढून टाकली, कमालच आहे. वॉचमनला सेक्रेटरीला सर्क्युलर काढू शकतात ना हे की नाही, असं असं हा, आमचा मला- ड्राईव्ह चालू आहे. नाही, 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 नाही. त्यांनी- क्षमाताई, मला असं वाटतं, तुम्ही जर इलेक्शन कमिशन बरोबर काम करत असाल तर हा मतदारांचा भयंकर मोठा अपमान आहे आणि हा महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशननी अगदी केलेला बरोबर आहे. त्याच्यासाठी त्यांना नाही, मी कोर्टात तुम्हाला खेचलं अजून एक पाहिजे. सांगते वागळे साहेब, हा, बोला बोला. वागळे साहेब, तुम्हाला अजून एक सांगायचंय. अग्नीनी 3 कॉलेजेसमध्ये 2000 विद्यार्थ्यांना एनरोल केलं डिसेंबर-जानेवारी महिन्यात. आम्ही व्यवस्थित ते बंडल्स करून, म्हणजे आम्ही सगळी इलेक्शन ऑफिसची कामं आम्ही केली आणि प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जाऊन आम्ही ती पोहोचवली. तरी सुद्धा 50%च्या मुलांची नावं यादीवर आली नाहीत. ज्या ज्या ठिकाणी बांद्रा वेस्ट मध्ये काम चांगलं झालं, कुलाब्यामध्ये चांगलं काम झालं, माहीममध्ये काही काम झालं नाही. ह्याचा अर्थ काय की EROले आम्ही जेव्हा तुम्हाला मदत करतो तेव्हा तुम्ही आम्हाला परत काहीच कोऑपरेशन देतच नाही. पण बरोबर आहे क्षमाताई, त्यामुळे हेच तर ही माझं जी म्हणणं आहे विद्यार्थी की तरुण तुम्ही पिढी काम होती, केलं पण त्यांची सरकारी मोठी अधिकाऱ्यांनी disappointment सहकार्य झाली ना. केलं नाही तुम्हाला. क्षमाताई, सरकारी अधिकाऱ्यांनी बिलकुल नाही. याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी ट्रान्सपरंटली काम केलं नाही, त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं नाही, फसवणूक केली. माझं तेच म्हणणं आहे. त्याच्यामुळे जी तरुण पिढी आहे, तरुण पिढी ज्यांनी कॉलेजमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं, ती लोक मत देऊच शकली नाहीत. बरोबर आहे, ती लोक मत देऊच शकली नाहीत. मला तुम्हाला विचारायचं भरत कुमार राऊत, आज जे 55% हा आकडा आपण बघतोय, या आकड्याविषयी मला संशय आहे. याचं कारण असं की दुपारी 3 पर्यंत निवडणूक आयोगाचे लोक सांगत होते 24%, 26% मतदान झालं. मला गडबड वाटते, शेवटच्या 3 तासात एवढं कसं वाढलं.
म्हणजे 3 पर्यंत जो आकडा ते देत होते तो तरी खरा नसावा, तो तरी चुकीचा असावा, किंवा एकदम 26-52% होणं 3 तासात मला गडबड वाटते. एवढी कुठे गर्दी असली, एकदम खूप मोठ्या रांगा लागल्यात असंही दिसलं नाही. किंबहुना गेल्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकांना विधानसभेला अधिक मोठ्या रांगा होत्या. काय म्हणायचं, म्हणजे ही उदासीनता आहे, सरकारी यंत्रणेकडून उदासीनता आहे, मतदारांकडून उदासीनता आहे, काय म्हणायचं आहे? आज मी दिला तरी आत्ता या घडीला हे आकडे फ्रॉड आहेत. फ्रॉड आहे असं मी म्हणत नाही, पण याच्याविषयी प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही काय किंवा मी काय, आपण अनेक निवडणुका आधी यापूर्वी पाहिलेल्या आहेत. जनरली काय असतं, सुरुवातीला जेव्हा मतदान सुरू होतं तेव्हा एक प्रकारचा उत्साह असतो. नवे मतदार वगैरे सगळे जाऊन बराबर, किंवा घरातले वृद्ध हे लवकर जाऊन मतदान करतात. जसजशी उन्हं चढत जातात, दिवस वाढायला लागतो, तसं हा जेवणाची वेळ होते त्यावेळी हा नेहमीच हा उत्साह हा कमी होतो. दुपारी 1 ते 4 कमी असतो, हे आणि बरोबर आहे. शेवटच्या 1.5-2 तासामध्ये पुन्हा प्रचंड प्रमाणावर मतदान होते. ह्याचं असं कारण झालेलं असं असण्याची शक्यता आहे, याचं असं कारण तुमचं असं असतं की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जे असतात हे त्यावेळी एकदा अंदाज घेतात की अरे ही आपली माणसं आली आहेत, आपली माणसं आली नाहीत, या वस्त्या आल्या त्या, मग ते घराघरात जाऊन ते मतदारांना खेचून बाहेर आणतात. त्यामुळे सर्वत्र असा अनुभव आहे की शेवटच्या 1.5-2 तासामध्ये 25% मतदान होतं. असा आतापर्यंतचा अनुभव आहे. तसंच यावेळी झालंय. 3-3:30 वाजेपर्यंत जिकडे 30-35% मतदान होतं तिकडे ते 55% झालं. याचं कारण शेवटच्या 1.5 तासामध्ये 20% मतदान हे झालेलं आहे. त्याच्यामुळे मला पण या हे आकड्यामुळे fraud समाधानकारक वाटत आहे. नाही. नाही, हे ठीक आहे, समाधानकारक आकडे नाही. असतील, आपण असं म्हणू हे समाधानकारक आहे का? अजिबात समाधानकारक नाही. कारण एक तर देशामध्ये जे अविकसित भाग मानले जातात, फार काय मुंबई सोडा, मुंबईच्या पलीकडे जे नंदुरबार वगैरे सारख्या ठिकाणी जे अविकसित भाग मानले जातात, इकडे लोक मतदान जास्त करतात. आणि मुंबईसारख्या जिकडे सर्व सोयी सवलती आहेत, वाहन व्यवस्था आहेत, लोकांना जागरूकता आहे, त्यांना आपण सुविद्य मानतो, मी प्रश्न म्हणतो मानतो, ते असतात असं माझं म्हणणं नाही, परंतु मानलं जातं. अशी माणसं मतदानाच्या बाबतीत उदासीन राहतात. आपले जे चित्रपट अभिनेते अभिनेत्री जे आता इथे कुलकर्णी बसलेले आहेत, मी त्यांना नाही म्हणत कारण ते जाऊन आले बिचारे परंतु ते आज सकाळी आयफा साठी ते परदेशात निघून जातात. ही उदासीनता आहे आणि ही उदासीनता आपण टाळली पाहिजे. एक फक्त मी निखिल एकच सांगू इच्छितो, तुम्ही मतदान केलं नाही हा तुमचा वैयक्तिक हक्क तुम्ही घालवलात. हे फक्त हक्क नाही, हे कर्तव्य सुद्धा आहे. पण हे मी सोडून देतो. जेव्हा ही निवडणूक यंत्रणा काम करते निखिल, त्यावेळी ती 100% मतदान झालं तर काय करावी लागेल व्यवस्था, या दृष्टीने हे काम करत असतात. तेवढी बूथ असतात, तेवढे मशीन्स असतात, तेवढी कर्मचारी यंत्रणा असते, तेवढी पोलीस यंत्रणा असते, तेवढे बूथ असतात. जर का 50 आणि 55% जर का लोक वोटिंग करणार असतील तर याचा अर्थ निम्मा सरकारी खर्च वाया गेला. आणि हा सरकारी खर्च म्हणजे कोणाचा गेला? तो तुमचा आणि माझा गेला. अगदी. जे कर भरतात यांचा पैसा फुकट गेला. आणि कोणामुळे गेला? तेव्हा काही लोकांच्या आळशीपणामुळे गेला. आता ज्यांची नावं वगळली गेली हे 1-1.5 लाख सोडून द्या, परंतु मुंबईमध्ये एवढे मतदार आहेत, यांच्या आळशीपणामुळे, त्यांच्या निर्ढावलेपणामुळे किंवा त्यांचा या सिस्टीमवर विश्वास नसल्यामुळे गेला. तेच आम्ही मानणार नाही, कारण यावेळी नोटाचा पर्याय होता तर सुद्धा लोक आले नाही. लोकांनी कंटाळा केलाय, लोकांनी हलगर्जीपणा केला, यासाठी माझे पैसे गेले याचं मला दुःख आहे. बरोबर आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण औरंगाबादला जयदेव डोळे आहेत, औरंगाबादमध्ये सुद्धा नावं वगळण्यात आलेली आहेत. पूर्ण उत्तर महाराष्ट्रात नाशिक सारख्या ठिकाणी 3.5-4 लाख नावं गेलेली आहेत. जयदेव डोळे, तुम्ही कसं पाहताय? नंदुरबारला 62% मतदान होतंय, तामिळनाडूमध्ये 74% होत आहे आणि महाराष्ट्रात ॲव्हरेज वोटिंग हे फक्त 55%. ग्रामीण भागामध्ये मतदान जास्त होतं त्याचं कारण सत्तेची केंद्र, राजकारण हे अवतीभोवती असतं, अगदी जवळ असतं. शिवाय ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती, शेतकऱ्यांच्या संघटना, साखर कारखाने, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, अशा बऱ्याच संस्थांचं मतदान नेहमी चालू असतं. त्याच्यामुळे तिथे राजकारणात भाग घेण्याची अहममिका असते आणि मतदार याद्या तशा पक्क्या असतात, कारण सगळी माणसं एकमेकांना ओळखत असतात, माहिती असतात. शहरांमध्ये असं होतंय की आता सर्वजणच मीडियावर अवलंबून राहू लागलेत आणि रोजगार व्यवसायानिमित्त घराबाहेर राहू लागलेले आहेत. मी एके दिवशी अपघातानेच घरी होतो, त्याच्यामुळे माझं नव्या आयडेंटिटी कार्डचं काम झालं. नाहीतर आधीच्या आयडेंटिटी कार्डमध्ये मी स्त्री होतो आणि माझं वय 60 झालेलं होतं. आता नवं दुरुस्त होऊन मिळालं. पण ही जी निमसरकारी यंत्रणा असते
ती सरकारी यंत्रणा जर दार बंद असेल तर पुढे निघून जाते आणि आपल्या देशामध्ये मतदान हे स्वेच्छेचं असल्यामुळे परत त्या माणसाला वेळ, ऊर्जा, पैसा या सगळ्या गोष्टी त्याच्या स्वेच्छेवर आणि स्वाधिकारावर अवलंबून असल्यामुळं त्याच्याबद्दल कंटाळा केला जातो किंवा दुर्लक्ष केलं जातं किंवा नंतर करू, नंतर बघू अशा गोष्टी खूप असतात. त्याच्यामुळे ही जी ओरड सुरू झाली आहे की मतदार याद्यांमधून नावं वगळली आणि वर ठपका परत नागरिकांवरच, मतदारांवरच ठेवायचा की तुम्हाला कळत नव्हतं का की तुम्ही मतदार याद्या तपासल्या वगैरे. पुन्हा प्रश्न तोच होतो की वेळ, ऊर्जा, पैसा आणि सवड या सगळ्या गोष्टी प्रत्येक नागरिकाला त्या मिळतच नसतात. त्याच्यामुळे जिथे स्वेच्छा आहे, जिथे स्वाधिकार आहे तिथे या गोष्टी होतात आणि जी नोकरशाही आहे ती नोकरशाही बऱ्याचदा निमसरकारी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहते. ते कंत्राटी कर्मचारी एरवीच तसे फार प्रशिक्षित वगैरे नसतात, त्यांना विशिष्ट गोष्टी समजून दिलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या मनावर किंवा त्यांना जी परिस्थिती सापडली त्या परिस्थितीनुसार ते नावनोंदणी करत हिंडत राहतात. आज माझा अनुभव असा की माझ्याकडे पोलचीट आलेलीच नव्हती, पण मतदान केंद्रावर माझ्या ओळखीच्याच माणसामुळे ती मला मिळाली आणि मला मतदान करता आलं. आता कार्ड आहे पण मतदान करायचं अतुल कुलकर्णी म्हणतात तर तसं शक्य नसतं. कारण शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकडे आयडेंटिटी कार्ड असतं, पण जोवर हॉल तिकीट नसतं तोवर त्याला परीक्षा देता येत नाही. त्याच्यामुळे प्रवेश घेतल्याचं पत्र जरी बरोबर असलं तरी परीक्षा देण्याचं सुद्धा एक वेगळं पत्र असतं, ते त्या शिक्षण व्यवस्थेने तयार केलेलं असतं. त्याच्यामुळे जरी व्होटर कार्ड बरोबर असलं तरी यादी तिथे पाहिजेच, कारण यादीमध्ये मतदान केल्याचं खोडणं तिथे काम असतं. दुसरं, आपलं व्होटर कार्ड हे स्मार्ट कार्ड नाहीये, म्हणजे मग यादीचाही प्रश्न उरत नाही. जर स्मार्ट कार्ड तिथे केलं आणि तिथे कुठेतरी एका फटीतून सरकावलं किंवा खोचून बाहेर काढलं आणि तिथे आपली नोंदणी झाली तर आपल्याला मतदान करता येतं. तर अशा अनेक जुनाट गोष्टी भरपूर आपल्या मतदान प्रक्रियेमध्ये असल्यामुळे हे घोळ होत आहेत. एकदा बऱ्यापैकी इलेक्ट्रॉनिक क्रांतीचं जर हत्यार व्यवस्थित वापरून जर मतदान प्रक्रिया सुधारली तर ह्या ज्या अडचणी येत आहेत, कागदावर सगळं अवलंबून राहतंय अजूनही, ही जरा दुःखाची गोष्ट आहे की एकीकडे डिजिटलायझेशन झालंय पण एकीकडे कागदी घोडेच खूप नाचवले जात आहेत. याच्यामुळे जी सरकारी यंत्रणा आहे जी थोडीशी बेपर्वाईनं वागते किंवा कामावरचा खूप काम बोजा असतो त्याच्यामुळे उपेक्षेनं वागते, त्याच्याबद्दलचे हे अडचण आहेत. पण तरी ग्रामीण भागामध्ये मतदार जागरूक असतो, राजकारण त्याच्या अवतीभोवती असतं आणि त्याला आपण निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेतो याचं फार भान असतं. शहरी मतदाराला कदाचित तुटकपणा जाणवत असेल, डिसइल्युजनमेंट जाणवत असेल, फ्रस्ट्रेशन जाणवत असेल, म्हणूनही तो मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेत नसेल. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो. राऊत, मी तुमच्याकडे येतो ब्रेक नंतर. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातलं मतदान समाधानकारक आहे का? नाही म्हणतायत 61% लोक. या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात मी आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे. यावेळेला सगळे सांगत होते एक लाट आहे, मग हे मतदानाचे आकडे ही लाट दाखवतात का? आणि नंबर 2, मतदान सक्तीचं केलं पाहिजे का? ब्रेक घेऊया आणि परत येऊया. आपण चर्चा पुढे नेऊया. माझा प्रश्न असा आहे, मतदान सक्तीचं केलं पाहिजे का? कारण अनेक लोक मतदानाला जात नाही. जर तुम्ही तुमचं मत टाकलं नाही तर तुम्हाला ठराविक सवलती मिळणार नाहीत. असं काही केलं पाहिजे का? अतुल कुलकर्णींपासून सुरुवात करतोय. सक्तीचं खरं तर करायला हवं असं मला वाटतं, परंतु सक्तीचं म्हणजे काय की यात तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्हाला अमुक एक गोष्टींची शिक्षा होणार असा त्याचा अर्थ होतो. पण यादीतच नाव नसेल तर काय आहे? तो तर पुढचाच मुद्दा झाला. वेगळंच आहे. पुढचाच मुद्दा झाला. पण मला असं म्हणायचं की यंत्रणेवरती हा फार मोठा तणाव येईल आणि तुम्हाला बेसिकली जर मतदान केलं नाही तर ह्याची काहीतरी तुम्हाला यादी काढावी लागेल आणि मग ते परत मग सगळ्या कोर्ट कचेऱ्या सुरू होतील आणि सगळं हे होईल. त्यामुळे आपण मतदान सक्तीचं करावं इतक्या ते सहजपणे आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच्यासाठी खूप मोठी यंत्रणा निर्माण करावी लागेल, कायदे तयार करावे लागतील आणि एक स्वतंत्र कोर्ट कदाचित नंतर बसवायला लागेल. ते फारच मोठं काम आहे. भरतकुमार राऊत, 2 गोष्टी पुढे येत आहेत. एकदा निवडणूक आयोगाकडे यंत्रणा नाही, ही महत्वाची उणीव दिसते. आणि मतदानाचा टक्का महाराष्ट्रात वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? याचं एक पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाकडे याची यंत्रणा, स्वतंत्र यंत्रणा नाही, पुरेशी यंत्रणा नाही असं मी म्हणणार नाही. कारण सर्व राज्य सरकारं, केंद्र सरकारतले त्या राज्यातले कर्मचारी आणि तिकडच्या स्थानीय संस्था
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका किंवा नगरपालिका या सगळ्यांचे जे कर्मचारी आणि अधिकारी जे असतात हे निवडणुकीच्या कामामध्ये आणि निवडणुकीच्या काळामध्ये हे निर्वाचन आयुक्ताच्या अधिपत्याखाली असतात. त्यामुळे त्यांच्याकडे माणसं कमी आहेत असं मी मानणार नाही. या माणसांची रचना कशी करायची, ती मॅनपॉवर कशी आणि कुठे वापरायची हा त्या डिपार्टमेंटचा प्रश्न आहे. परंतु मला वाटत नाही माणसं यासाठी कमी पडत आहेत. आता शिक्षक मागणी करतात की आम्ही हे काम करावं का करू नये का, हे त्या शिक्षक संघटना आणि महापालिका किंवा सरकार यांनी बसून सोडवायचा प्रश्न आहे. परंतु त्याच्यावर मॅनपॉवर कमी आहे असं होत नाही. मगाशी आपण एकदा बोलत होतो की यासाठी पूर्ण स्वतंत्र यंत्रणा तयार करावी का, तर या देशाला हे परवडणारं नाही, 2 ते जरुरी नाही. परवडणार नाही अशासाठी की आपण एक वेळ पगार देऊ, एवढ्या मोठ्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये निवडणुकीसाठी एवढा खर्च करायला काही हरकत नाही. परंतु त्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, हे इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी वेगळ्या इमारती, वेगळी टेबलं, वेगळ्या फायली, हे सगळं कुठून आणायचं आणि का आणायचं हा प्रश्न आहे. कारण शेवटी निवडणूक ही गोष्ट दरवर्षी 6 महिने म्हणजे आपण महापालिका, विधानसभा आणि लोकसभा या 3 जर महत्त्वाच्या निवडणुका मानल्या तर त्याच्यामध्ये साधारणपणे 1.25 वर्ष हे काम आपलं चालू शकेल. उरलेली 3.5 वर्ष काय करणार हा प्रश्न असतो. त्याच्यामुळे अशी स्वतंत्र यंत्रणा असण्याचं कारण आहे, जी आत्ता यंत्रणा आहे ही यंत्रणा आपण नीटपणे वापरली तर हे काम हे निश्चितपणे होऊ शकेल असं मला वाटतं. दुसरं मगाशी आपण अतुल कुलकर्णीशी बोललात की हे कंपल्सरी असावं का, मतदान सक्तीचं असावं का. तत्व म्हणून हे सक्तीचं असणं ठीक आहे. याचं कारण मतदान हा आपला अधिकार आहे, पण त्याचबरोबर ते आपलं नैतिक कर्तव्य सुद्धा आहे. पण मी इकडे नैतिक हा शब्द वापरतो. कुठेही आपल्या गायडिंग प्रिन्सिपलमध्ये घटनेच्या हे मतदान करणं आवश्यक आहे असं म्हटलं नाही, परंतु तो माझा अधिकार आहे, तो माझा फंडामेंटल राईट आहे हे मात्र घटनेने सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे एखादा अधिकार, हक्क हा मी घ्यायचा की नाही हे माझ्या स्वेच्छेवर आहे. जर मला वाटलं तर तो अधिकार मी वापरेन, मला नाही वाटलं तर मी वापरणार नाही. परंतु हा अधिकार मी वापरावाच अशी सक्ती कोणी नाही करू शकणार. पण ते आपलं नैतिक कर्तव्य आहे, नैतिकतेची भावना जी आहे ही लोकशिक्षणातूनच निर्माण होऊ शकेल, ही कायदा करून होणार नाही आणि ते कुठल्याही कायद्याच्या कलमामध्ये न बसणार आहे. कारण आपल्या घटनेच्या फंडामेंटल राईटमध्ये त्याचा उल्लेख नाही आणि गायडिंग प्रिन्सिपलमध्ये पण त्याचा उल्लेख नाही. विद्याताई, तुमचं काय मत आहे? मतदान सक्तीचं करावं का? मतदान सक्तीचं केलं पाहिजे, कारण आपलं काही कर्तव्य पण आहे किंवा त्याच्यामध्ये काही टॅक्समध्ये बेनिफिट देता आला, काही सोयी काही मतदारांना देता आल्या तर ते करावं. आणि इंटरनेटच्या माध्यमातून तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही हे तुम्ही घरी कॉम्प्युटरवर तुम्हाला चेक करता आलं पाहिजे. आणि जर ते नाव नसेल तर ते ॲड करायची पण त्याच्यामध्ये जर अत्यंत सोप्या रीतीने आता मुलं शाळा कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर वापरतात आणि याचा सगळ्याचा वापर करतात, तर हे सगळं त्या मतदार केंद्रावर वगैरे जायची गरज नाही, आधीच आपण करू शकतो. आणि ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असली पाहिजे की तो 18 वर्षाचा झाल्यानंतर त्याचं त्या यादीत नाव आहे की नाही हे त्याने खात्री करून घेतलं पाहिजे. आणि त्याचा प्रिंटआउट तुम्ही घरी बसून काढू शकता ना, तो प्रिंटआउट तुम्ही घेऊन गेला आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असलं तर तुम्हाला हा प्रश्न पुन्हा येणार नाही. त्यामुळे ह्या काही गोष्टी करणं सहज शक्य आहे आणि त्या केल्या पाहिजे. मला शमा कुलकर्णींकडे जायचं आहे. शमाताई, तुम्ही निवडणूक आयोगाबरोबर मतदारांच्या प्रबोधनाचं काम केलंय, काय अडचणी आहेत असं तुम्हाला वाटतं? मतदार जागा नाहीये, जागरूक नाहीये हे माहिती आहे, पण तुम्हाला काय अडचणी आल्यात या कामात? ऍक्च्युली मला एकच सांगायचं आहे की 2008 मध्ये जेव्हा मुंबईवर हमला झाला तेव्हा मुंबईकर लाखो लोकांनी मेणबत्त्या घेऊन मरीन ड्राईव्हवर म्हणा किंवा गेटवे ऑफ इंडियाकडे जाऊन मोर्चे काढले वगैरे. त्याच्यानंतर 4 महिन्यात निवडणुका झाली आणि किती कमी टक्के मुंबईकरांनी जाऊन मत दिलं. त्याच्यानंतर अग्नीच्या तर्फे आम्ही तेव्हा देबाशी चक्रवर्ती इलेक्शन कमिशनर होते, त्यांना जाऊन आम्ही भेटून सांगितलं की तुम्ही प्लीज निवडणूक सोमवारी किंवा शुक्रवारी करू नका, कारण मुंबईकर मग काय करतात की लांब सुट्टीवर जातात, शुक्रवार शनिवार रविवार किंवा शनिवार रविवार सोमवार, म्हणून यावेळेला त्यांनी गुरुवारी म्हणून केलं. तरी सुद्धा पुष्कळ लोक, मला वाटतं त्यांना वाटतच नाही की आपण जाऊन मत द्यावं, आपण आरडाओरडा करायचा, आपण मुंबईची स्थिती किती वाईट झाली ह्याच्यासाठी परत आरडाओरडा करायचा, पण आपण जाऊन मत द्यायचं हे त्यांना वाटतच नाही. मुंबईकर फार आळशी झालेला आहे या बाबतीत. अतुल, मुंबईकर आळशी झालाय हे पटते तुम्हाला?
मला मगाशी जे सर म्हणाले ते जास्त योग्य वाटतं की डायरेक्ट राजकारणाशी शहरामधल्या लोकांचा संबंध येत नाही. त्यांना असं वाटतं की कुणीही येतं आणि करत राहतं आपलं आपलं सरकार म्हणून काम, आणि आपल्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही, आपल्या डे टू डे आयुष्यामध्ये त्याचा काही संबंध नाही. परंतु तो जो इनडायरेक्ट संबंध असतो शहरामध्ये राहणाऱ्या माणसाचा, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या माणसाचा फार डायरेक्ट संबंध येतो, हे अत्यंत बरोबर आहे. त्यामुळे त्या गोष्टी वेगळ्या होतात त्यांच्या बाबतीत. परंतु मला असं वाटतं की ही उदासीनता अशासाठी येते कारण अकाउंटेबिलिटी जी असते त्याच्या अकाउंटेबिलिटी आणि तो जो आपण नागरिक आहोत त्या माणसांमध्ये खूप मोठी गॅप शहरांमध्ये पडत जाते. आणि त्यामुळे बँगलोरचं उदाहरण मला आठवतं. याच इलेक्शन्समध्ये बँगलोरमध्ये सुद्धा खूप कमी मतदान झालेलं होतं. परंतु मला असं वाटतं की राजकारण ह्या गोष्टीकडे सर्वसामान्य नागरिक हा फक्त निवडणुकीच्या वातावरणाकडे त्याच महिन्याभरात बघतो. मत देणं ही 5 वर्षाची प्रोसेस आहे, हे कुठेतरी मला असं वाटतं की घेतलं पाहिजे. गेल्या 6-7 पिढ्यांमध्ये आम्ही आमच्या मुलांना राजकारण हे वाईट आहे, तू त्याच्यापासून लांब राहा आणि तू तुझी नोकरी कर, पैसे कमव, तुझ्या कुटुंबाला सुखी ठेव, बाकी मग देश कसा चाललाय. आपण इथे भारताच्या आजूबाजूचे जर देश बघितले तर या देशामध्ये लोकशाही यंत्रणा इतक्या व्यवस्थित चालू आहे, आपण प्रगती करतो आहोत. हे काही एक सरकार नसल्याशिवाय झालं का, कुठल्याच पार्टीचं असो. तर ह्याला आपण काही महत्व देणार आहोत का उगाच शिव्या देत सुटणार आहोत. तर मला असं वाटतं की ही जी ते आणि आम्ही म्हणजे राजकारणी किंवा ब्युरोक्रॅट्स आणि हे सगळे ते आणि ते काही मंगळावरनं आलेले नाही आहेत. यू गेट द गव्हर्नमेंट दॅट यू डिझर्व. यथा प्रजा तथा राजा हेच निवडणुकीमध्ये असतं, म्हणजे लोकशाहीमध्ये असतं. हे कुठेतरी आमच्या मनावरती, आमच्या मुलांवरती जोपर्यंत बिंबवलं जात नाही तोपर्यंत पुढच्या पिढ्या सुधारणार नाहीत. अगदी. जयदेव डोळे, मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की महत्वाचा मुद्दा आहे की राजकारण ही आपली जबाबदारी आहे असं आपण मानत नाही. कारण आत्ता जेव्हा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रम करतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांचा खासदार, लोकांचा खासदार किंवा आमदार त्यांना 5-5 वर्ष भेटलेला नसतो. लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. म्हणजे अशा कार्यक्रमामध्ये मग मारामाऱ्या होतात कारण लोकांना विचारायचं असतं, खासदार उत्तर देत नाही. आत्ता अतुल कुलकर्णी जे म्हणाले की 5 वर्षाचा प्रोसेस आहे, मतदार म्हणून सुद्धा आम्हाला या प्रोसेसमध्ये सामील व्हायला नको का? काय झालं, या लोकसभा निवडणुकीमध्ये महापालिकेचेच प्रश्न सगळे उपस्थित झाले. रस्ते, पाणी, वीज, बेरोजगारी, महागाई. त्याच्यामुळे राष्ट्राच्या धोरणाचं आणि वाटचालीचं जे काही मार्गक्रमण आहे ते ठरवायची ही निवडणूक आहे, हा मुद्दाच बाजूला झाला. राजकारण हे वेगवेगळ्या पातळ्यांवरचं असतं आणि विशेषतः लोकसभेचं हे देशाचं धोरण, परराष्ट्र, अर्थ, ह्या सांस्कृतिक वगैरे वगैरे, तो मुद्दा इतका बाजूला सटकला की अनेकांना निर्णय प्रक्रियेमध्ये म्हणजे विशेषतः सरकारच्या निर्मितीमध्ये माझा पण वाटा असतो आणि मला जसं वाटतंय तसं जर सरकार स्थापन झालं तर माझा या देशामध्ये आणि देशाच्या प्रगतीमध्ये आनंद राहील, वाटा राहील, असं जे वाटायला पाहिजे प्रत्येक मतदाराला ते नाहीच झालेलं. त्यातून अब की बार मोदी सरकार हे रेडीमेड विधान केलं गेल्यामुळे मग काय मोदी सरकार येणार आहे, मग मला मतदान करून उपाय काय, चला मी जातो गोव्याला, चला मी जातो महाबळेश्वरला. ही जी एक भावना तयार झाली की काहीही केलं, जरी मी मतदान केलं नाही आणि विरोधी पक्षाला मतदान केलं तरी मोदी सरकार येणारच आहे, असा एक रेडीमेड प्रचार केला गेल्यामुळे मुंबईतला विशेषतः सुशिक्षित माणूस मतदार हा नर्वस झालो असू शकतो किंवा डिसिल्युजन झालो होऊ शकतो की अरे हे काय चाललेलं आहे. मतदान म्हणजे दान नाही येते, ते मत आहे. मला असं वाटतं असं सरकार यावं, हे जे कल्पकतेला, प्रगल्भतेला आणि वैचारिकतेला मतदाराच्या आव्हान देण्याचं जे काम आहे ते या निवडणुकीतून पूर्णपणे बाजूला झालं. पूर्णपणे आयत्या गोष्टी येत गेल्या, आयता पुढारी येत गेला, आयती घोषणा येत गेली. त्याच्यामुळे सुद्धा नैराश्य मतदारांना येऊ शकलेलं असू शकतं. दुसरं, जाहीरनामे कितीतरी उशिरा आले आणि जाहीरनामे वाचून आपण मतदान करणं कधी शिकणार आहोत. कुठलेही राजकीय पक्ष जाहीरनाम्यांकडे बोट दाखवून आम्हाला मतदान करा असं सांगत नाहीत. पुन्हा पुन्हा व्यक्तिपूजा, पुन्हा पुन्हा काहीतरी वाह्यात गोष्टींचे आरोप, पुन्हा पुन्हा उपहास, उपरोध, उत्प्रेक्षा, उपमा ह्यांचा वापर करून एकमेकांना खाली खेचण्याची धडपड, या सगळ्या गोष्टींमध्ये मनोरंजनाचा एक मुद्दा या नव्या निवडणुकीमध्ये आला. विशेषतः
सोशल मीडियामधून जो काही धुमाकूळ झाला, राजकारणाविषयी तुच्छता, राजकारणाची निंदा आणि अत्यंत वाईट प्रचार, अपमान, त्याच्यामुळं राजकारण म्हणजे अतिशय वाईट गोष्ट आहे. हा मुद्दा या निवडणुकीनं आणखीनच ठसवला आणि त्याच्याचमुळे कदाचित मुंबईमध्ये अतिशय सुशिक्षित, अतिशय व्यवस्थित जो नागरिक आहे तो मतदानापासून दूर गेला असं मला वाटतं. मला फक्त एकच मुद्दा सांगावासा वाटतो की आपण आता तुम्ही जी कंपॅरिझन सुरू केली ती इतर देशाच्या मनाने महाराष्ट्राचं मतदान असं तुम्ही म्हणालात, परंतु फक्त जर मुंबईचा विचार केला तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा 10% 9% जास्त, ते 9 ते 10% 10% जास्त. मतदान जास्त झालं आहे. हाही मुद्दा कुठेतरी मला असं वाटतं की आपण थोडासा हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे. हे पॉझिटिव्ह आहे आणि हे आता जास्त टिकेल कसं हे वाढेल, कारण आपल्याला 6 महिन्यात परत निवडणुकांना सामोरं जायचं आहे. तर हे आपण टिकवून ठेवणार आहोत का आणि निदान आणि ह्याच्या पुढे जाणार आहोत का, हेही मला म्हणजे हे वाटतं महत्त्वाचं आहे. 52% जे आहेत किंवा 55% महाराष्ट्रातले आहेत ते 60% 70% कसं कसं होणार होईल हे आपण जरा बघितलं बघूया, कारण पाहिजे. हे चांगलं आहे ना. म्हणजे गेल्यापेक्षा 10% जास्त जर असेल फक्त मुंबईचा विचार केला तर, किंवा महाराष्ट्राचा मला माहिती नाही काय आकडे आहेत, परंतु गेल्या खेपेपेक्षा जर महाराष्ट्राचा जर 11% जास्त. 11% जास्त आहे महाराष्ट्राचं, तर मला असं वाटतं की आपण त्याच्याविषयीही बोलूया उरलेल्या नाही, मला वेळामध्ये. असं वाटतं की आपण जेव्हा व्यक्तिगत कुटुंबांचा विचार नका करू, परंतु जेव्हा आपण समाज म्हणून विचार करतो, एक ग्रुप ऑफ पीपल असा जो आपण विचार करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये 10% वाढ ही 5 वर्षामध्ये होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. गोष्ट आहे. आणि त्याच्यात मी सांगतो की 2 वर्षापूर्वी महापालिकेच्या निवडणुका याच मुंबईमध्ये झाल्या होत्या. तेव्हाच्या मतदानाचे आकडे बघा, आणि ते तर महापालिका तुझ्यामध्ये जीवनाशी संबंधित अशा गोष्टी, रोजच्या जीवनाशी संबंधित अशा गोष्टी असतात, त्याचं मतदान आणि आजचं मतदान याच्यामध्ये सुद्धा खूप वाढ झालेली आहे. माझ्या दृष्टीने ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. अर्थात ही पॉझिटिव्ह आहे म्हणून मी हात मागे करून झोपून जायचं का, तर नाही, तर ही पुढे जायला वाढायला पाहिजे. पाहिजे. माझ्या मते मुंबईसारख्या सुशिक्षित क्षेत्रामध्ये 70, 75, 80% मतं व्हायला पाहिजे. कारण गोव्यामध्ये असं होतं, मणिपूरमध्ये असं होतं, अरुणाचल प्रदेशमध्ये अरुणाचल 84% होतं. छत्तीसगडमध्ये होतं की जे सगळे आदिवासी एरिया आहेत, अशा ठिकाणी जर होतं तर इथे का होऊ नये असा माझा प्रश्न आहे. परंतु जे झालं 10-12% वाढ ही लक्षणीय हे वाढ दक्षिण समाज जीवन मुंबईसारख्या म्हणून ठिकाणी झालंय म्हणजे ते एक चांगली गोष्ट आहे. नाही, ठीक आहे, ही सकारात्मक गोष्ट आहे, पण अजून वाढायला पाहिजे. पण आपण ब्रेक घेऊया. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातलं मतदान समाधानकारक आहे का बघा पडद्यावर. 67% लोक म्हणतायत नाही. मला ब्रेक नंतर हवा जर असेल, जर लाट असेल, तर मग ही लाट या मतदानातून प्रतिबिंबित होते का याविषयी विचारायचं आहे. आणि मी सुरुवात करणार आहे विनोद तिवारी यांच्यापासून. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. मला विनोद तिवारींना विचारायचं आहे. विनोद तिवारी, तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या लीगल सेलचे संयोजक आहात. ही जी चर्चा झाली आहे, मतदान महाराष्ट्रात तुलनात्मकदृष्ट्या कमी झालेलं आहे, तुम्हाला असं वाटतं की जे आपण म्हणतो तो लाट आहे, ही लाट कुठे दिसतच नाहीये? कारण लाट असती तर मतदान 70% जायला हवं होतं. निखिलजी, ही पूर्ण भारतामध्ये निश्चितच लाट आहे. कारण तामिळनाडू आणि त्याच्यानंतर वेस्ट बंगाल, त्याच्यानंतर MP, छत्तीसगड इथचे आकडे आणि आपले आकडे, आपल्या इथे काय झालं, पूर्ण भारतामध्ये जी परिस्थिती होती त्याच्या विपरीत परिस्थिती इथे आलेली आहे. कारण 60 लाख लोकांची नावं वगळली आहे यांनी. अहो, एवढी जास्त म्हणजे 10% नावं यांनी वगळून टाकली. रूल 21A जे आहे त्यामध्ये डिलिशन ऑफ दी वोटर्स ही जी कॅटेगरी आहे त्याची जी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जी आहे ही 3 टप्प्यामध्ये यांनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कायद्याप्रमाणे पाळली नाही. आणि काय, आणि सगळ्यात मोठा घोळ जो आहे महाराष्ट्रामध्ये, हे जे एनरोलमेंट ऑफ दी वोटर आहे हे गेल्या 10 वर्षातून इंटेन्सिव्ह वोटर झालंच नाही. इंटेन्सिव्ह वोटर म्हणजे प्रत्येक घरात जाऊन, आता हे झालेलं आहे पार्टली इंटेन्सिव्ह आहे आणि पार्टली समरी आहे. कायद्यामध्ये पार्टली समरी, पार्टली इंटेन्सिव्ह आणि समरी अशा 4 प्रकारच्या स्टेजेस आहे. 11 वर्षापासून इंटेन्सिव्ह एनरोलमेंट झालेलं नाही. माझी अशी मागणी आहे की हा जो म्हणजे ही जी लाट जी होती भारतामध्ये, ती लाट यांच्या चुकीमुळे महाराष्ट्रामध्ये थोपवलेली आहे. 10% लोक त्यांच्या मताधिक्यापासून ते वंचित आहेत. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोगाने कटाक्षाने इंटेन्सिव्ह एनरोलमेंटचं एक्सरसाइज घ्यावं.
म्हणजे ह्या ज्या याद्या आहेत त्या सर्व याद्या रद्द व्हाव्या आणि घराघरात जाऊन येत्या 2 महिन्यामध्ये हे एक्सरसाइज व्हावं. पण जोपर्यंत पण तिवारीजी हे exercise होत शक्य नाही, नाहीये. तोपर्यंत तिवारीजी 2 महिन्यात करणं शक्य निवडणुकीला नाहीये. अर्थ राहणार नाही. तिवारीजी हे शक्य नाहीये. निवडणूक अधिकारी असं म्हणतायत. नाही ऐका ना, विधानसभा निवडणुकीपूर्वी हे होऊ शकत नाही. आपल्या इथे 10 ऑक्टोबरला निवडणुका आहेत. टोटल वेळ आपल्याला 6 महिन्याचा वेळ आहे. 6 महिन्यामध्ये इंटेन्सिव्ह एक्सरसाइज होऊ शकते. कारण आपल्या संविधानाच्या आर्टिकल 326चं उल्लंघन इलेक्शन आयोगाने केलेलं आहे. एनरोलमेंट हे यांचं काम होतं, ते त्याच्यामध्ये चुकलेले आहेत. ठीक आहे. आणि हा जो पूर्ण प्रकार झाला देशामध्ये कुठेही झालेला नाही, महाराष्ट्रात झालेला बरोबर आहे. आहे. देशामध्ये असा आणि प्रकार घडलेला नाही त्यामुळे म्हणणं तुमचं. इथे लाट मला म्हणजे मला मला अतुल ते एक सामान्य नागरिक म्हणून मला शंका अशी विचारायची आणि गणिताचा कच्चा विद्यार्थी म्हणून की पर्सेंटेज असं जेव्हा आपण म्हणतो आहे त्यावेळेला आत्ता जी मतदार यादी आहे त्याला 100 असं धरून त्यातले 55 लोक आले असं माझं एक सामान्य नागरिक म्हणून समजूत आहे. बरोबर आहे. जी नावं वगळलीच गेलेली आहे तर त्याचा पर्सेंटेज वरती संबंध काही असतो का? म्हणजे मला असं नाही नाही, कशासाठी त्यांचं असं असेल? म्हणणं आहे ती 10% नावं जर वगळली ते गेली लोकं नाहीत असतील ना. आणि ते बाहेर आले आहेत ना असतील ते तर लोकं. 55 अधिक 10 65 होईल असं ते लोकं सुचवत रस्त्यावर आहे. होते ना. बरोबर आहे ना? नाही. तिवारीजी तुम्ही असं सुचवतायत ना, ज्यांची नावं वगळली हे एकूण मतदारांच्या 10% होते. नाही, आता काय झालं, निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे हे लोक रोडवरती राहिली. इंटेन्सिव्ह एनरोलमेंटचं एक्सरसाइज जर महाराष्ट्रामध्ये 6 महिन्यामध्ये झालं तर विधानसभेच्या वेळेस महाराष्ट्रात 80% जास्त मतदान होईल असा मला विश्वास आहे. कारण घराघरात जाऊन पूर्ण यादीच एनरोलमेंट व्हावं. नाही, याची- ठीक आहे. मला फायदा जरा तोच आहे. जरा 10 वर्षात यांनी ठीक आहे विनोदजी, कळलाय तुमचा मुद्दा कळलेला आहे. विनोदजी तुमचा मुद्दा पोचलेला आहे. 1 मिनिट थांबा राऊत. हा मला फक्त जे तिवारीजी बोलत होते त्याच्यावर मला थोडी एवढी शंका आहे की त्यांनी 65 लाख अशी एक फिगर आता असा आकडा काढली आहे त्यांनी. मतदान 6 वाजता संपलेलं आहे. 6 वाजल्यानंतर आता 10 वाजेपर्यंत त्यांनी हा आकडा कुठून आणला हे आपल्याला कळायला पाहिजे. मला वाटतं 65 लाख की टू ह्यूज अन अमाऊंट. ते गेले काही दिवस हा आकडा सांगतायत, 64 लाखाचा. 64 लाख हे कुठून आलं? हा 64 लाख आकडा कुठून आला? आणि जर 64 लाख हा जर आकडा असेल नाही, हे जे 64 लाख मला पूर्ण करू लाख दे. जे आहे ना, डिलिशनचा आकडा आहे, इलेक्शन कमिशनचे आकडे आहेत ते. हे 10% जर का होत असतील तर इलेक्शन एकंदर कमिशनचे आकडे आहेत ते. एकंदर मतदानाच्या जर का 55-52% जर का मतदान होत असेल तर हे जे वगळले गेले ह्यांची नावं समजा असती तर त्यातले 50% लोक आले असते. करेक्ट, माझं तेच म्हणणं बरोबर आहे. आहे. हे आपण आपण सगळे आले असते म्हणतो. असं काय म्हणा. हे बरोबर आहे. म्हणणं म्हणजे भारतात 52 होतं, आपण 52 आहे ते सर्वच्या 57 सर्व झालं. आले असते असं गृहीत धरणं चूक आहे. चूक आहे ना. कारण असलेले जर 50% कळलं माझ्या. देतात तर नसलेले पण 50% आलं देतात. लक्षात. correct. पण मला विद्याताई असं म्हणायचं ते म्हणतात की लाट आहे पण महाराष्ट्रामध्ये हे वगळल्यामुळे लाट नाहीये असं. नाही, मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचं आहे. सगळ्या महाराष्ट्रात मी पण फिरलेले आहे. महाराष्ट्रात कुठेही मोदींची लाट वगैरे नाहीये. आणि त्यांना आता काय झालंय, त्यांना आता खापर कोणावर तरी फोडायचंय म्हणून ते आता निवडणूक आयोगावरती हे खापर फोडू बघतायत. आणि बरेच लोक मतदार यादीत नाव असले, काही गावी जातात, काही येत नाहीत. माझ्या घरातले 2 मतदार नव्हते त्यामुळे ते मतदान करू शकले नाही. अशाही लोकांची खूप संख्या असते. आणि ही लाट वगैरे महाराष्ट्रामध्ये नाहीये. महाराष्ट्र पुरोगामी आहे. मोदींनी काय थापा मारल्या काय नाही त्याला ते भुलणारे नाहीयेत. त्यामुळे असं लाट वगैरे काही नाही. आणि आता हे निवडणूक आयोगाने यांनी जे सांगितलं, घराघरात निवडणूक आयोगाची बरीच माणसं झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा, घराघरामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी तुमचं नाव काय चुकीचं आहे, पत्ता चुकी हे मी पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी तपासणी केलेली आहे. त्यांच्यावरती अगदीच असं खापर. शेवटी आपल्या इथे मोठी लोकसंख्या आहे. लोक अनेक येतात जातात, कुठे नवीन पत्ते बदलतात. आणि मला असं वाटतं आता ज्यांची नावं नाही आहेत त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणुका 5-6 महिन्यावरती आल्या, त्यांनी थोडी तसदी घ्यावी ना की माझं नाव नाही आहे, माझं तुम्ही नाव नोंदवून घ्या. हे काही फार कठीण नाही. एक 6 नंबरचा फॉर्म वगैरे भरला तर नाव लगेच नोंदवून होऊ शकतं. ती खबरदारी मला वाटतं प्रत्येक मतदारांनी घेतली पाहिजे. खबरदारी घ्यायला हवी. कारण आपलं कर्तव्य आहे ना. करतीलच नश्चित. या याद्या रिवाईज करणार आहेत कायम का? चालू असतं. नाही रिवाईज करण्याचे ते वर्ष ठरलेली मला- असतात. नाही. मी येतो, क्षमाताई येतो मला तुमच्याकडे. एकच पुन्हा याद्या सांगायचंय. रिवाईज होणार आहेत का हे एकदा इलेक्शन कमिशन क्षमाताई काहीतरी सांगतायत याबद्दल. क्षमाताई. हा, मला एकच सांगायचंय. अग्नी ही संस्था अगदी अपॉलिटिकल आहे. आणि आम्ही कॉलेजच्या स्टुडंट्स बरोबर भरपूर इंटरॅक्टिव्ह मीटिंग्स घेतो.
आमच्या इंटरॅक्टिव्ह मीट युअर कॅन्डिडेट्स मीटिंग्स होतात, जिकडे 1000 लोक येतात त्या मीटिंगसाठी. मला फक्त भाजपा असो किंवा काँग्रेस असो किंवा समाजवादी पार्टी असो, तुम्ही आपमेकांमध्ये इतकी भांडणं करतात, इतकी पर्सनल भांडणं करतात की कॉलेजचे स्टुडंट्सनी आम्हाला सांगितलेले आहेत, प्लीज टेल द पॉलिटिकल पार्टीज नॉट टू रिवाइंड. म्हणजे 2002 राईट्स मध्ये नको सांगू, 1984 मध्ये राईट झाले त्याच्या बाबतीत नका सांगू, आम्हाला फास्ट फॉरवर्ड सांगा. आमच्यासाठी तुम्ही काय करणार आहात, आमच्या शिक्षणासाठी, आमच्या नोकऱ्यांसाठी तुम्ही काय करणार आहात, तरच आम्ही बाहेर येऊन मत देणार. जर तुम्ही परत परत एकमेकांवर शिव्या घालणार असाल आणि एकमेकांवर तुम्ही काय केलं 20 वर्षापूर्वी आणि काय केलं 10 वर्षापूर्वी, तर आम्ही बाहेर येऊन मत देणार नाही. त्यामुळे माझा रिक्वेस्ट आहे सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला, तुम्हाला जर युवकांना मतदान द्यायला पाहिजे असलं तर तुम्ही स्वतःला आधी सुधारा प्लीज. बरोबर आहे. शेवटी मी पुन्हा अतुल कुलकर्णींकडे येतोय. अतुल, शेवटी काय सांगशील? एक तर मला असं म्हणायचं आहे की आता मॅडम जे म्हणाल्या त्याच्या बाबतीत मला असं म्हणायचं की जेव्हा चॉईस हा चांगला आणि वाईट मध्ये असतो त्यावेळेला चॉईस सोपा असतो. जेव्हा वाईट आणि अधिक वाईट असा चॉईस आहे असं जर सर्वसामान्यपणे तुमचं म्हणणं असेल तर उलट जाऊन मतदान करायला पाहिजे. त्यामुळे मला हे अजिबात मान्य नाही की तुम्ही आधी सुधारा मग आम्ही मतदान करू. नाही, मतदान करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही ह्या देशामध्ये राहता तर तुम्ही मतदान केलं पाहिजे, नंबर 1. दुसरं मला असं सांगावंसं वाटतं महाराष्ट्राच्या बाबतीत एस्पेशली की आत्ता या निवडणुका झाल्या, परंतु 6 महिन्यात आपण परत निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. जर युवक मोठ्या संख्येने आता बाहेर आलेत असं आपण जर म्हणत असू, किंवा महाराष्ट्रामध्ये जर 10-11% जास्त मतदान झालंय असं जर आपण म्हणत असू, तर ही खूप छान, खूप चांगली, खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. परंतु आत्ता हे आपण थांबूया नको, आपला विचार आपण थांबूया नको. आपण आता ह्या राजकीय ही जी काय प्रक्रिया असेल त्याच्या बरोबरीने राहूया. ह्या निकालांकडे आपण बघूया, त्याचा ॲनालिसिस आपण ऐकूया, त्याचा ॲनालिसिस आपण वाचूया आणि निदान 6 महिने आपण आपल्याला ही कंडिशन घालून घेऊया की आपण राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह असू. म्हणजे राजकारणात सहभाग असं मी म्हणत नाहीये, परंतु राजकीय दृष्ट्या आपण ऍक्टिव्ह असू, आपण विचार करू. निदान आपण एवढं जरी करत राहिलो तर मला असं वाटतं की हे जे 10% आपण जास्त मतदान केलेलं आहे ते आणखीन पुढे जाऊ शकेल. आणि ते फक्त पुढे जाईल असं नाही, तर ते जास्त प्रगल्भतेनं पुढे जाईल. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा असा की विचार हा आपण मेंदूनी करायला हवा. जे मी सतत सगळ्या मुलाखतींमध्ये सांगतो की हृदयाने नाही, मेंदूनी विचार करूया. मला फक्त एकच मुद्दा मांडायचा की त्यांनी जर राजकीय पक्षांना दोष दिला, उलट राजकीय पक्षांना हे माहिती नसतं की मतदार आम्हाला मत करणार, पण प्रत्येक माणसाचं नाव मतदार यादीत आलं पाहिजे म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करत असतात. आणि त्यांनी जे सांगितलं की तुम्ही नुसते भांडतात आणि म्हणून, त्याच्यामुळे ही जी राजकीय लोकांची प्रतिमा जी मीडियाने आणि यांनी केलेली आहे ती फार चुकीची आहे. त्याच्यामुळे लोकांची जास्ती नाराजी आहे. पण जे मतदान आज वाढलेले ते माध्यमांनी आणि यांनी जो अवेअरनेस दाखवला की लोकांनी मतदान केलं पाहिजे, याने पण वाढलेलं ठीक आहे. आहे. जसं अतुल कुलकर्णी म्हणतायत की मेंदूने विचार करूया, आपण केवळ भावनेच्या आहारी जाऊया नको, हृदयाने विचार नको करूया. आणि मेंदूने विचार करत करत आपण विधानसभा निवडणुकीपर्यंत आजचं जे 55% मतदान आहे ते 65-70% जाईल असं बघूया. त्यासाठी ज्या प्रक्रिया करायच्या आहेत, ज्यांची नावं मतदार यादीतून वगळली गेली आहेत, त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जाऊन आपलं नाव येईल ही प्रक्रिया जी आहे ती करायला हवी. नाहीतर तुम्ही तक्रार कराल विधानसभा निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी, त्या तक्रारीचा काही उपयोग नाही हे समजलेलं आहे. त्यामुळे आधीपासून हे सगळं करायला हवं. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातलं मतदान समाधानकारक आहे का? 69% लोक म्हणतायत नाही. मग हे मतदान जर समाधानकारक नसेल तर आपण सगळ्यांनी मिळून ते समाधानकारक होईल असा प्रयत्न करायला हवा. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.